सध्याच्या आधुनिक काळात सुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये चुलीचा वापर हा पुन्हा एकदा होताना दिसतोय। सध्या आखाती युद्धांमुळे गॅस सिलेंडर जे आहेत ते मिळत नाही आहेत, त्याचा जो तुटवडा आहे तो सर्वत्र जाणवतोय आणि याचाच परिणाम म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला चुलींचा जो वापर आहे तो पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय। मी सध्या धारावीच्या कुंभारवाड्यामध्ये आहे। कुंभारवाड्यामध्ये मातीची भांडी मोठ्या प्रमाणावरती तयार होतात, त्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावरती होते। मी सध्या अशाच एका दुकानामध्ये आहे जिथे ह्या ज्या चुली आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण बघितलं तर या बाजूला ही एक चूल आहे जिच्यावरती एका वेळी आपण एकच भांडं ठेवू शकतो आणि इथे जी चूल आहे त्यावर एका वेळी आपण 2 भांडी ठेवून त्यावर जेवण बनवू शकतो। आणि अशा पद्धतीनं ह्या दुकानामध्ये चुली ज्या आहेत त्या आता पुन्हा एकदा विक्रीसाठी आलेल्या आहेत। या दुकानाचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। चुलींचा वापर आता पुन्हा एकदा होऊ लागलेला आहे आणि नेमकी सध्या खरेदी विक्री कशा पद्धतीने होते आहे ते जाणून घेणार आहोत आपण। नेमकं ग्राउंडवरती चुलींचा वापर आहे किंवा चुलींची जी खरेदी आहे ती कशा पद्धतीने होते, विक्री कशा पद्धतीने होते ते आपण जाणून घेणार आहोत। मी धारावीत सध्या एका दुकानामध्ये आहे आणि त्या दुकानाचे ओनर माझ्यासोबत आहेत। सर, सध्या आपण जर बघितलं तर गॅसची टंचाई आपल्याला सगळीकडे दिसते आहे आणि चुलीचा जो वापर आहे तो पुन्हा एकदा होताना दिसतोय। तुमच्याकडे सुद्धा मला काही चुली दिसत आहेत, तर काय बदल नेमके झालेले आहेत? कारण मुंबईसारख्या शहरात चुलींचा वापर होतोय। आता 2 महिन्यांनी झाला आहे ते चुले परत चालू झाला आहे आमच्याकडे। असा जास्त नाही आहे, परत चुला काय 2-3 आता जे करायचं आहे तसासाठी सगळे घेते, हॉटेलवाली जास्त घेते की त्यांना त्रास आहे तसामुळे। सर, सध्या घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडर दोन्ही मिळत नाही आहेत। आधी तुमच्याकडे किती विक्री होत होती आणि आत्ता किती विक्री होती? हां, लगेच पूर्वा 2-3 महिन्यात जाते, आता काय 20-25 पीस जाते महिन्याला। 1 महिन्याला 20 पीस 25 पीस जाते आता। पहिला 2 पीस 1 पीस, आता हॉटेलवाले घेते होते, आता हॉटेलवाले आणि घरगुतीवाले पण घेते, त्यांना गॅस नाही भेटते ते। म्हणजे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे आता परत एकदा चूल जी आहे ती लोकांकडनं डिमांड होत असते। तर ह्या तुम्ही आता दिवसाला किती चुली बनवता, त्याची किंमत कशी आहे? आधी किती किमतीला विकायचात, आत्ता किती त्याची किंमत आहे? किंमत तर काय, किंमत जास्त नाही, 2000-2500 आणि सिंगलवाले जे आहे 1500-1000 असं आहे। तसं ते बोलते तसं ते आम्ही विकते। आणि सर, आत्ता सध्या एक चूल आहे, एक सिंगल आहे, एक डबल आहे, तर त्याची सध्या किंमत काय आहे? सिंगलवाले 1500, डबलवाले 2500 रुपये आहे। ते आम्ही लगेच 2200 रुपयाला लास्ट पीस देते असं। आणि ह्या सगळ्या तयार कुठे केल्या जातात आणि एक चूल तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? एक चूलला 1 वीक लागते, 7 दिवस एक चूल तयार करता। ते पण सगळे काचा आहे, पकवलेलं आहे असं। आणि हे साधारण कुठे तयार केलं जातं? मशीनने तयार होतं की हाताने तयार? हातानं, सगळं हातानंच आहे, हाताने। आता कारीगर नाही, ते गावाला गेला आहे। आता त्याने 50 पीस बनवले होते, ते आता 20 पीस आहे आमच्याकडे। आता सध्या सर तुम्ही म्हणालात की आधीच्या तुलनेत आत्ता त्याची मागणी जी आहे ती वाढलेली आहे, तर आता सध्या तुमच्याकडे किती साठा उपलब्ध आहे? आता आमच्याकडे 15-20 आहे बस, ते संपून गेल्यावर ते पण संपलं, आता नाही मिळते। आणि त्याच्यासाठी जी माती लागते ती तुम्हाला किती, त्याची जी किंमत आहे ती कशी तुम्हाला पडते किंवा ती जी माती लागते ती कुठून तुम्ही आणता? ते माती तर हे तो खेतरची माती आहे, ते तर गावात भेटते आम्हाला। तसं ते नाही, विरारमध्ये ते सगळं लांबून ते गाडी येते, जास्त किंमत नाही मातीचे, ते बनावायची किंमत जास्त आहे असं। मग तुम्हाला ती परवडते का? हां, परवडते 200-300 रुपये भेटते आम्हाला दुकानवाल्याला। आणि सध्या सर ही अशी युद्धाची परिस्थिती आहे ज्याच्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही आहेत। तुमच्याकडे आता सध्या जो चुलीचा साठा आहे तो आणखीन किती दिवस चालेल आणि त्याच्यामध्ये काही कारागिरांनी सुद्धा बनवायचे पैसे वाढवले आहेत का? हां, सगळ्यांना वाढवलेले पैसे, त्याच्यामुळे ते एवढे आहे, नाही तर हे 1500 रुपये होते, आता आम्ही 2200-2500 रुपये असं ते करते, विक्रीला करते। काही हाऊसवाईफ ज्या घरगुती महिला आहेत, ज्या महिला तुमच्याकडे किती येतात ह्या चुलींचा, त्यांना किती त्यांच्याकडे मागणी आहे? दिवसला 4-5 येते, त्यांच्यानंतर 2 तर विकतेच आम्ही सिंगलवाले, आणि डबलवाले 3-4 विकते, ते हॉटेलवाले घेते आमच्याकडे असं। आणि संपूर्ण मुंबईमध्ये सर तुमच्याकडनं इकडनं चूल बनवून पाठवली जाते का? नाही, आम्ही बनवलेले हे वर्षी आहे, लगेच कोई बनवतो नव्हता, खाली हॉटेलमध्ये आणि कॅटरर्समध्येच होते।
आता काय ते डिमांड झाले ते आम्ही बनवलेले. हां, जास्त नाही. तर जर आपण पाहिलं तर आधी फक्त हॉटेलच्या कामासाठी जे आहेत तो फक्त वापर होत होता आणि आत्ता LPG जो गॅस आहे किंवा आत्ता जर आपण बघितलं तर घरगुती सिलेंडर असतील किंवा व्यावसायिक सिलेंडर असतील यांची कमतरता जाणवू लागलेली आहे आणि त्यामुळे जी चूल आहे, मातीची चूल आहे, त्याचा वापर जो आहे तो पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतो आहे. यांचंही सुद्धा असं म्हणणं आहे की आत्ता पुढचे काही दिवसच पुरतील, आठवडाभर पुरेल एवढाच साठा त्यांच्याकडे आहे. मात्र ही चूल हाताने बनवली जाते आणि हाताने बनवली जात असल्या कारणानेच जे कारागीर आहेत त्यांनी सुद्धा ह्याची जी घडणावळ होते त्याचे जे पैसे आहेत ते वाढवलेले आहेत आणि आत्ता घरगुती कामांसाठी सुद्धा जी मातीची चूल आहे ती बनवली जाते. सध्या आखाती युद्धांमुळे त्याचा जो युद्धाचा परिणाम आहे तो मुंबईच नाही किंवा भारत देशच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि कुठे कुठे मोठ्या प्रमाणावरती गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा एकदा ह्या आधुनिक जगात मुंबईसारख्या धावत्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा जुन्या पद्धतीच्या मातीच्या चुलींची मागणी जी आहे ती ग्राहकांकडनं वाढलेली आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.